हाय हॅलो आणि नमस्कार. मी वर्षा स्वागत करते लाईफ विथ वर्षाज लाईफस्टाईलमध्ये. आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे, नक्की शेवटपर्यंत बघा. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ 2 पार्टमध्ये असणार आहे. एक छान ट्रिप आहे आणि ट्रिपचाच एक छोटासा व्लॉग मी तुमच्यासोबत घेऊन येते. तर मी चालले होते कृषिकन्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स यांच्यासोबत कास पठार आणि कास धबधबा ठोसेघर या टूरसाठी. टूर खूप छान झाली होती, त्यामुळे तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. त्यांनी ज्या लोकेशनला आम्हाला सगळ्यांना थांबायला सांगितलं होतं त्या लोकेशनला सगळेजण थांबवले होते. ह्या आहेत कृषिकन्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या सर्वेसर्वा दीपाली नेटके. तुम्ही नक्की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. सो नक्की तुम्ही पण ट्राय करा त्यांच्यासोबत टूर्सला जाण्याचा. कर्जतमधून बाहेर पडलो त्याचबरोबर गाडीची टाकी फुल करून घेतली, डिझेल टाकून घेतलं. त्या अगोदर ज्येष्ठांच्या हातून गाडीची पूजा केली, गाडीमध्ये सगळे भरले आणि मग प्रवासाला सुरुवात केली. डिझेल टाकलं आणि सगळेजण झोपेच्या मूडमध्ये, सकाळी 5:30ची वेळ असल्यामुळे सगळे झोपेच्या अवस्थेत होते. सगळ्यांना जागा करण्यासाठी आणि त्यांचा मूड रिफ्रेश करण्यासाठी हे असं सगळं एन्जॉयमेंट चालली होती. गाडीमध्ये डान्स करणं, गाणे लावणं, ह्या सगळ्या गोष्टी सुरू होत्या. आणि कास पठार हे एक खूप सुंदर प्लेस आहे बघण्यासारखं. सातारा शहरापासून 25 किलोमीटर अंदाजे आहे कास पठार. 1200 मीटर उंचीवर असलेलं. आमचा रूट होता कर्जतवरून राशीन, बिगवन, बारामती, फलटण आणि सातारा आणि मग कास पठार असा आमचा रूट होता. फुल एन्जॉय करत आम्ही हे टूर एन्जॉय केली, फुल धमाल केली. तर जैवविविधतेने नटलेलं कास पठार आहे. बघण्यासाठी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून ऑक्टोबरपर्यंत तुम्ही बघू शकता. इतकं सुंदर वातावरण असतं. आणि आम्ही बारामतीमध्ये एंटर केलं आणि अजितदादांची बारामती बघताच कळते की काय तिथलं क्लिनिंग आणि व्यवस्था आहे, खूप सुंदर. फलटणमध्ये आलोत. नाश्त्यासाठी फलटणमध्ये सोय केलेली होती. 8:30-9च्या आसपास फलटणमध्ये होतो आम्ही. फौजी धाबा म्हणून होतं, तुम्ही पण नक्की तिथे नाश्ता वगैरे करू शकता. छान सोय आहे नाश्त्यासाठीची. आम्ही मिसळ घेतली होती आणि उत्तम क्वालिटी, उत्तम क्वांटिटी आहे. नक्कीच तुम्ही पण घेऊ शकता. एक फुल रानं, वेगवेगळ्या प्रकारची फुलं सातारामध्ये बघायला भेटतात कास पठारावर. सगळ्यांना माहितीच असेल. ज्यांनी कोणी जर गेलेलं नसेल कास पठारला तर नक्की जा. खूप खूप छान आहे बघायला. डोळ्याचे पारणं फेडणारं दृश्य आहे. आणि जसं जसं कास पठार जवळ येत होतं, सातारच्या बाहेर जसं एंटर केलं तसं जसं खूप छान व्ह्यू दिसत होते. त्यातलेच काही छोट्या छोट्या क्लिप मी ॲड केल्यात, त्या तुम्ही बघताच आहे. कास पठारमध्ये सगळ्यात पहिलं तर कास धबधबा बघितला. तिथे गेल्यानंतर सगळेजण उतरलो, गाडी पार्क केली आणि सगळ्यांनी स्वीटकॉर्न खाण्याचा एक आनंद लुटला. खूप सुंदर वाटत होतं. पाऊस येत होता आणि सोबतच सगळीकडून पाणी, वातावरण एकदम धुकं झालेलं होतं. मस्त वाटलं. एक कास पठार आणि हा कास धबधबा छान होता. कुठलीही प्रकारची रिस्क नव्हती, पुन्हा कोणाच्याही जीवावर बेतेल अशीही काही तिथे सिच्युएशन नव्हती. एकदम शांत पाणी होतं आणि भिजायला मजा येत होती. सगळेजण भिजलो. फक्त लेडीजची ट्रिप असल्यामुळं खूप एन्जॉय करता आला. कुठल्याही प्रकारचं रिस्ट्रिक्शन नव्हतं, त्यामुळे अजूनच जास्त मजा आली. तर मी पण छान एन्जॉय केलं. खूप दिवसांनी एक छान ट्रिप केली, म्हणजे खूप वर्षांनी म्हणलं तरी चालेल. तर अशा प्रकारे छान एन्जॉय केलं. कास धबधबा हा शिडी टाईपमध्ये त्यांनी बनवलेला आहे. हे कुठलंही म्हणजे निसर्गाची देणगीच म्हणावी लागेल, पण हे त्यांनी स्ट्रक्चर बनवलेलं आहे असं मला वाटतं. सो छान आहे. तुम्ही पण नक्की कधी गेला नसताल तर कास पठार, कास धबधबा आणि ठोसेघर हे नक्की वन डे प्लॅन करू शकता. छान आहे. हे पूर्ण स्ट्रक्चर या टाईपमध्ये आहे कास धबधब्याचं. कास धबधबा बघून झाला आणि त्यानंतर आम्ही
कास पठार बघायला गेलो. तर कास पठारचा इथून पुढचा पार्ट तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन दिवशी तुमच्यासोबत नक्की भेटूया. थँक्यू सो मच.